कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पण हे जे काही घडलं ना, त्यात आकाशची काहीच चूक नाहीये। तुम्ही दोघं एकमेकांसाठी अगदी परफेक्ट आहात आणि फक्त आम्हीच नाही, नियती सुद्धा तेच म्हणते। म्हणून तर माझ्या भावाशी तुमची कोणतीही ओळख नसताना त्याच्या गळ्यातली चेन तुम्ही तुमच्या गळ्यात घालून फिरताय। काय? वसुंधरा, मी तुला ट्रेन मध्ये काही सांगितलं नाही, पण ही चेन आकाश भाऊजींची। तुझ्या मैत्रिणीच्या लग्नात ते इव्हेंट मॅनेजमेंट करत होते आणि त्याच वेळी त्यांच्या गळ्यातली चेन हरवली। चेन? ही चेन माझ्या गळ्यात कशी आली? आता हे देवीनेच ठरवलेलं लग्न आहे, ते मोडणारे आपण कोण? बघ वसू, मी म्हणत नव्हते, देवीचाच काहीतरी संकेत आहे हा। आम्हाला तू आणि तुझा बनी दोघेही हवे आहात, आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हणून। पण आत्ता बहुतेक उशीर झालाय आम्हाला। आम्ही काय या घरातनं मान खाली घालून निघून गेलो असतो ग, पण सतत आकाश भाऊजींचा चेहरा नजरेसमोर येतो। हसत खेळत अख्ख्या कुटुंबासाठी सगळं करत असतात ते, पण कोणाचं लक्ष नसेल ना, तेव्हा हसू मावळतं त्यांचं। मुलगा, भाऊ, वडील, दीर ही सगळी नाती अगदी चोख पार पाडतात आमचे आकाश भाऊजी, पण स्वतःसाठी जगायला मात्र विसरलेत। वसुंधरा, एकदाच भेटले मी तुला, पण तुझ्या डोळ्यात तेच दुःख कुठेतरी खोलवर दिसलंय मला, जे आत्ताही दिसतंय मला। वसुंधरा, तुम्ही दोघंही एकमेकांच्या डोळ्यातलं हे दुःख पुसू शकता। मान्य आहे मला, आमच्या आईंची चूक झाली असेल, पण त्या वाईट नाहीये वसुंधरा। त्या घरची सून म्हणून तुला मी फक्त आत्ता एवढंच सांगते, गेल्या 15 वर्षापासून त्या घरात संसार करते मी माझा, पण त्या घराने, त्या कुटुंबाने मला फक्त आणि फक्त सुखच दिलंय, आणि हेच सुख तुला आणि तुझ्या मुलाला द्यावं असं वाटतंय आम्हाला। माझे दीर आकाश भाऊजी अगदी देव माणूस आहे ग, ते तुझ्यावर आणि तुझ्या मुलावर इतकं प्रेम करतील, इतका जीव लावतील की तू तुझा भूतकाळ पूर्णपणे विसरून जाशील। आता मागे नको फिरूस वसुंधरा, आईंच्या एका चुकीमुळे दोन्ही घरचा आनंद हिरावून घेऊ नकोस। प्लीज। वसू, तुझ्या सासरकडची माणसं तुझ्या समोर हात जोडून तुझा हात मागतायत। आता नाही म्हणू नकोस त्यांना। बाबा, तुम्ही म्हणाल तसं। बस बसा।
आहे बोला. बरं आत्या, एक आनंदाची बातमी आहे. काय? आकाशचं लग्न ठरलं. आई वसुंधराला हळदी कुंकू लावून आले आणि तिचा होकारही घेऊन आले. आता आकाश भाऊजींचं लग्न होणार म्हणजे होणारच. तर आई कॉंग्रॅच्युलेशन बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. वहिनी यार काय काम केलं दादा, आय लव्ह यू. होकार घेऊन म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आई आपली अट त्यांना मान्य नव्हती म्हणून वसुंधराने नकार दिला होता लग्नाला. आपल्या अटीमुळे तिला खूप त्रास झाला. ती खूप चिडली होती. मी आणि यांनी तिला खूप समजावलं, पण माझ्यापेक्षा जास्त ह्यांनी तिला कन्व्हिन्स केलं. अगं, माझ्या भावाच्या भल्यासाठी आहे ना, मी कोणाचेही पाय धरेन. काय? तिच्या पाया बिया पडलास की काय? एवढी गरज नाहीये. अगं आई, जयश्री, आपली चूक मान्य करण्यात मोठेपणा असतो. मुलांनी तुझी चूक जाऊन सुधारली आहे तर त्यांचे आभार मानायचं सोडून तू त्यांनाच काय बोलतेस? हे बघा, मी माझ्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केला. आता ही जर चूक असेल तर हो, झाली माझी चूक, काही हरकत नाही. अगं अहो आई, पुढची बोलणी आणि बाकी सगळं ठरायचं बाकी आहे. नाही कशाला? काय सगळं लग्न तर तू ठरवून आलीच आहेस. आता राहिलेल्या गोष्टी ठरवशीलच. माझी काही गरज आहे? तिने तिचं काम पार पाडलं. आता घरातली प्रमुख व्यक्ती म्हणून तू तुझं कर्तव्य पार पाड ना. काय अपेक्षा आहेत माझ्याकडून? हे बघ, हे लग्न तर होणारच आहे आणि वसुंधरा तिच्या मुलासोबत आपल्या घरी येणार. तेव्हा ह्या सगळ्या आनंदात तूही सामील व्हावंस एवढीच अपेक्षा आहे. आणि हो, गुरुजींना बोलवून घे. लवकरच आकाश आणि वसुंधराच्या साखरपुड्याचा मुहूर्त काढूया. मी बसा बस बस. बाबा हो, तिच्याकडे फार लक्ष देऊ नकोस तू. खरंच आज तुझा मला अभिमान वाटतो. सासरी आली होतीस ना तेव्हा अवघी 20 वर्षांची होतीस. दिराला काय हाक मारायची, सासऱ्याला काय म्हणायचं यात गोंधळ व्हायचा. बाबा, माझ्याकडून सगळ्यांची नावं लिहून घेतली होती हिने. आज हे कुटुंब एकत्र बांधून ठेवायला ना तुझी बायको जबाबदार आहे बरं का भास्कर. अवधी, माझ्या आणि तुझ्या सासूची लाज राखलीस तू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.